त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 45 सॉल्व करणार आहे. व्हॉट विल बी अ फोर्स कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग सिस्टीम ॲज शोन इन फिगर. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. तर या ठिकाणी आपल्याला डायग्राम दिलेले वरती रिजिड सपोर्ट आहे, त्याच्यापासून दोन स्प्रिंग्स दिलेले आहे, त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आणि K2 आहे. हे दोन्ही पॅरलल आहे आणि या पॅरलल कॉम्बिनेशनला आणखीन एक आणखीन एक स्प्रिंग कनेक्ट करायचं ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2 इतका आहे. ओके, आणि त्याला परत मास कनेक्ट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ती डायग्राम दिलेली आहे. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जो ऑप्शन आहे ए, त्या आहे K1 K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2. बी ऑप्शन आहे K1 K2 डिवायडेड बाय 2. सी ऑप्शन आहे 2 K1 K2 डिवायडेड बाय 2 K1 प्लस K2. डी ऑप्शन आहे K1 K2 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट K1 प्लस K2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्राममध्ये जो फोर्स कॉन्स्टंट आहे तर त्या पूर्ण सिस्टीमचा तो किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण दिलेली डायग्राम या ठिकाणी रीड्रॉ करू. तर हा दिलेला आहे तुम्हाला रिजिड सपोर्ट. ओके, त्या रिजिड सपोर्टपासून आपल्याला एक स्प्रिंग दिलेलं आहे, ज्या स्प्रिंगचा कॉन्स्टंट आहे K1 इतका. त्याच्या शेजारी आणखीन एक स्प्रिंग दिलेलं आहे, त्याचा पण कॉन्स्टंट किती येतं K1 इतका आहे. आणि त्या दोन्ही स्प्रिंगला जॉईन करून आणखीन एक स्प्रिंग दिलेला आहे आणि त्या स्प्रिंगचा जो कॉन्स्टंट आहे तो किती तर K2 इतका आहे. आणि त्याला बॉडी कनेक्ट करायचं आहे, त्या बॉडीचं मास किती तर M इतकं दिलेलं आहे. ओके, तर या पूर्ण सिस्टीममध्ये रिझल्टंट फोर्स कॉन्स्टंट किती असणार ते बघायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी जर बघितलं तर या दोन स्प्रिंग जे आहे K1 आणि K2, K1 आणि K1 हे दोन्ही कसे येतात पॅरललमध्ये. ओके, हिअर स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आणि दुसरा पण किती K1 आर इन पॅरलल. आणि स्प्रिंग जर पॅरलल असेल तर त्यांची काय करणार तर डायरेक्टली ॲडिशन होणार. म्हणजे जो आपल्याला पॅरललमध्ये KP भेटेल या दोघांच्या जागी एकच भेटेल आणि तो KP किती भेटणार तर या दोघांची ॲडिशन K1 प्लस K1. या दोघांचे जर ॲडिशन केलं तर तो भेटेल आपल्याला किती 2K1. मग याला जर रीड्रॉ जर केलं आपण, त्याच्या शेजारी मी ड्रॉ करतो, आज आपला रिजिड सपोर्ट असणार. ओके, हे दोन्ही गेले आणि या दोघांच्या जागी फक्त एकच आला आणि त्याची जी व्हॅल्यू आहे फोर्स कॉन्स्टंट तो किती असणार 2K1 असेल. आणि त्याला परत आज दुसरा एक स्प्रिंग आहे ज्याचं स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे तर K2 इतकं आहे आणि या बॉडीचं मास किती M. या डायग्रामला मी पुन्हा रीड्रॉ केलं. मग 2K1 आणि हा K2 हे दोन्ही कशा असणार सिरीजमध्ये. मग सिरीजमध्ये आपण काय करणार रेसिप्रोकल घेऊन त्यांची ॲडिशन. मग अगेन स्प्रिंग कॉन्स्टंट KP म्हणू त्याला, KP अँड K2 आर इन सिरीज. तर हे कशा असणार सिरीजमध्ये. आणि सिरीजमध्ये आपण काय करतो रेसिप्रोकल घेऊन त्यांची ॲडिशन. मग टोटल कॅपॅसिटन्स भेटेल, टोटल फोर्स कॉन्स्टंट भेटेल आपल्याला स्प्रिंग कॉन्स्टंट K आणि तो भेटला 1/KP प्लस 1 काय तर K2. याची व्हॅल्यू आपण टाकणार. KP जो आहे तर KPची व्हॅल्यू किती आहे तर 2K1. ती या ठिकाणी आपण पुट करून टाकू 2K1 आणि K2 जो आहे तो तसाच ठेवायचा आहे. याला आपण काय करणार आहे क्रॉस मल्टिप्लाय करणार. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला भेटेल 1/K इज इक्वल टू K2 प्लस 2K1 टोटल डिवायडेड बाय 2 टाइम्स K1 इंटू K2. ओके, आणि फक्त याचा आता काय करायचं आपल्याला रेसिप्रोकल करायचं. रेसिप्रोकल जर केलं तर K इज इक्वल टू काय भेटेल 2 टाइम्स K1 K2 टोटल डिवायडेड बाय काय असणार तर K2 प्लस 2K1. ओके, ते झालं तुमचं K. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर C जो आहे 2K1 K2 डिवायडेड बाय 2K1 प्लस K2. तर ऑप्शन C जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन C. ऑप्शन C म्हणजे काय तर टोटल रिझल्टंट फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट इज इक्वल टू 2K1 K2 डिवायडेड बाय 2K1 प्लस K2.